वर्तकनगर येथील श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीने श्री साईनाथ मंदिराचा 39वा वर्धापन दिन उत्सव मोठ्या श्रद्धा, भक्तिभाव आणि उत्साहात साजरा होत आहे। या निमित्ताने रोज विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून अनेक मान्यवरांनी भेट देऊन साईबाबांचे दर्शन घेतले। काल बुधवारी संध्याकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी व इतर मान्यवरांनी भेट दिली, तर आज गुरुवारी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री, ठाणे जिल्हा संपर्क मंत्री गणेश नाईक यांनी साई मंदिराला भेट देऊन श्री साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले। या उत्सवाच्या निमित्ताने माजी नगरसेवक स्वर्गीय बळीराम वासुदेव नैबागकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले। त्यांच्या आशीर्वादाने श्री साईनाथ सेवा समितीने 14 नोव्हेंबरपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे। उत्सवाच्या काळात मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने उजळून निघाला आहे। पहाटे साईबाबांची अभ्यंगस्नान, पूजा, काकड आरती, लक्ष्मीनारायण यज्ञ तसेच संध्याकाळी भजन, कीर्तन आणि भक्ती गीतांच्या कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झाले आहे। तसेच भाविक भक्तांसाठी महाभंडाऱ्याचेही आयोजन करण्यात आले आहे। या भंडाऱ्याचाही भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला। उत्सवाचा समारोप 14 नोव्हेंबर रोजी साईबाबांच्या पालखी सोहळ्याने होणार आहे। खरं म्हणजे ठाणे शहरातल्या ज्या साईबाबांची मंदिरं आहेत त्याच्यापैकी सगळ्यात लोकांना आकर्षण करणारं कैलासवासी भोलेबाई नैबागकरांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं आणि पुढे अतिशय विस्तारित झालेलं मंदिर हे वर्तकनगर साई मंदिर आहे। आता संजयजी कलकरांचा मंगेशला पूर्ण सहकार्य आहेच, परंतु आता भोलेबाईच्या पश्चात मंगेशच्या नेतृत्वाखाली हे ट्रस्टची लोक एकूण ती परंपरा पुढे चालू ठेवत आहेत आणि भविष्य काळामध्ये एक तीर्थस्थानासारखंच इथलं वातावरण राहील असा माझा विश्वास आहे। तर बाबाचं दर्शन घेतलं तुम्ही, काय मागणं? बाबाचं दर्शन घेतले, ठाण्याच्या जनतेच्या सगळ्या हाल अपेक्षा दूर व्हाव्यात, ठाण्याच्या जनतेला सुख मिळावं अशी प्रार्थना केलेली। प्रथमतः म्हणजे आज या वर्तकनगर येथील या प्रति शिर्डी अशा ओळखल्या जाणाऱ्या या साई मंदिरात आल्यावरती खरोखर मन भरून जातं। ज्या लोकांना शिर्डीला जाण्यास खऱ्या अर्थाने जमत नाही त्यांनी जरी या वर्तकनगरच्या साई चरणी जरी आलं तरी त्यांना ते सुख, समाधान, ते आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतात। आणि हे नुसतं ह्या वर्षापुरतं नाही तर अनेक वर्षांची ही परंपरा, ही संस्कृती, हे संस्कार, ही सगळी मंडळी, ह्या मंडळाचे सगळे अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी हे ती संस्कृती जोपासत आलेले आहेत। ज्या वेळेला भाई होते त्यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम या वर्तकनगर साई मंदिरामधून झालेले आहेत आणि तसेच उपक्रम, तशीच संस्कृती आणि तसंच त्या अध्यात्माचं पावित्र्य हे या साई मंदिरांनी आजपर्यंत जोपासलेले आणि यापुढे देखील जोपासतील अशा पद्धतीचा एक विश्वास इथल्या प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब असल्यापासून त्यांची देखील प्रचंड श्रद्धा या साई मंदिरावरती होती आणि या सगळ्याच मंडळींनी या ठाणेकरांसाठी खऱ्या अर्थाने प्रति शिर्डी इकडे उभी केलेली आहे। मी या 39व्या वर्षाच्या वर्धापनादिनानिमित्त या साई मंदिराच्या पवित्र भूमीत आल्यानंतर सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर प्रत्येक साई भक्ताला, ह्या नुसत्या ठाण्यामध्ये नव्हे तर उभ्या महाराष्ट्रामध्ये असलेल्या प्रत्येक साई भक्ताला एवढीच विनंती करीन की ह्या साई चरणी येऊन मनोभावाने त्यांनी आशीर्वाद घ्यावे आणि या निमित्ताने मी पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन धन्यवाद। बाबा, माझ्यासाठी घर घेत आहात, हा खरंच खूप मोठा निर्णय आहे। मोठा तर आहे पण गरजेचा आहे आणि TJSB हाऊसिंग लोनमुळे ते सहज शक्य आहे। TJSB हाऊसिंग लोन, अनेक वर्षांचा विश्वास, आता फ्लेक्सिबल पर्यायांसह। मध्य प्रदेशातून मेफेड्रॉन या अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या चौघांना ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे। या अंमली पदार्थांचे उत्पन्न, विक्री, साठवणुकीमध्ये आणखी कोण सहभागी होते का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। बबलू खिजहार खान उर्फ इम्रान वय 37, वकास अब्दुल रब खान वय 30, ताकुद्दीन रफिक खान वय 30 आणि कमलेश चौहान वय 23 अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत। हे सर्व आरोपी मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत। ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून शोध मोहीम सुरू होती। अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमित सपकाळ यांना मिळालेल्या माहितीनुसार
3 नोव्हेंबरला पथकाने ठाण्यातील चरई भागात सापळा रचून इम्रान, वकास, ताकुद्दीन आणि कमलेश या चौघांना ताब्यात घेतले. पोलीस पथकाला त्यांच्याकडे 1 किलो 71 ग्रॅम 6 मिलीग्रॅम वजनाचा MD हा अंमली पदार्थांचा साठा आढळून आला. त्यांच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी वाहनासह 2,24,75,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यातील इम्रान आणि कमलेश हे सराईत गुन्हेगार आहेत. इम्रान यांच्या विरोधात मध्य प्रदेशामधील धरमपुरी येथे 4, नागलवाडी, कसरवावाद, रावजी बाजार येथे प्रत्येकी 1 असे एकूण 7 गुन्हे दाखल आहेत. तर कमलेश याच्या विरोधात धामनोद या पोलीस ठाण्यात प्रत्येकी 1 असे 2 गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी पोलीस अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, उपायुक्त अमरसिंग जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र दौंडकर यांच्या सूचनेनुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, सोमनाथ कर्णवर पाटील, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र निकम, दीपक डुम्मलवाड, पोलीस हवालदार अमोल देसाई, हरीश तावडे, अभिजित मोरे, अजय सपकाळ, शिवाजी रावते, अमोल पवार, संदीप चव्हाण, नंदकिशोर सोनगिरे, अमित सपकाळ, हुसेन तडवी, गिरीश पाटील, पोलीस नाईक अनुप राक्षे, शिल्पा कसबे, पोलीस शिपाई कोमल लादे, आबाजी चव्हाण यांनी केली आहे. 3/11 रोजी चरई नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सापळा कारवाई दरम्यान मध्य प्रदेश येथील इम्रान खान व इतर 3 असे 4 आरोपी यांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्याकडून 1 किलो 71 ग्रॅम MD मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला, ज्याची किंमत 2,24,00,000 इतकी आहे. इम्रान खान हा आणि ते इतर आरोपी हे राहणारे मंसूर मध्य प्रदेश येथील आहेत. यांच्यावर पूर्वी 7 आणि 2 असे वेगवेगळ्या प्रकारचे शरीराविरुद्धचे किंवा मालमत्ता विरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपींचा पोलीस कस्टडी रिमांड हा 15/11 पर्यंत आहे. या कारवाईमध्ये जे अटक आरोपी आहेत त्यांनी हा मुद्देमाल किंवा जो MD मेफेड्रॉन जप्त केलेला पदार्थ, अंमली पदार्थ हा कुठे तयार केला, त्याचबरोबर ते कुणाला विक्री करणार होते, या अनुषंगानं अंमली पदार्थ विरोधी पथकाचं पथक अधिक तपास करत आहे. यामध्ये अजून कोण आरोपी सामील आहेत किंवा कोणी त्यांना मदत केलेली आहे, सहाय्य केलेले आहे, त्या अनुषंगाने देखील अधिकचा तपास आम्ही करत आहोत. त्याची बॅकग्राऊंड काय आहे आणि कुठे सहभागी केलेले आहे? इम्रान खान हा राहणारा मंसूर मध्य प्रदेश येथील आहे. याच्यावर यापूर्वी शरीराविरुद्ध आणि मालमत्तेविरुद्ध असे एकूण 7 गुन्हे दाखल आहेत. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे जे अधिकारी अंमलदारांनी ही कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये इम्रान खान याची इत्यंभूत माहिती घेण्याचं काम सुरू आहे. अजून त्यानं कुठं MD किंवा अंमली पदार्थ विक्री केलेली आहे का, इतर कुठले अंमली पदार्थ खरेदी विक्री केली आहे का, याचा देखील आम्ही अधिक तपास करत आहोत. प्राथमिक चौकशीमध्ये सदरचा अंमली पदार्थ हा त्यांनी मध्य प्रदेश येथून आणल्याचं निष्पन्न झालेलं आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या.
अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आले असून यातील उर्वरित कामे देखील जलद गतीने पूर्णत्वास नेऊन रुग्णालय नागरिकांसाठी खुले करून देण्यात यावे, यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितरित्या काम करावे, अशा सूचना यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. तसेच या रुग्णालयाला लागणाऱ्या स्वतंत्र वीज पुरवठा करणारी यंत्रणेचे काम धीम्या गतीने सुरू असल्याबाबत यावेळी मंत्री आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त करत हे काम पूर्ण करण्याच्या सूचनाही केल्या. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलाश पवार यांना सूचना केल्या. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय हे अनेक वर्षापासून ठाणे आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचे आरोग्य केंद्र ठरत आहे. ठाण्यातील कोर्ट नाका परिसरात कार्यरत असलेल्या या रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र कालांतराने इमारतीचे बांधकाम जुने झाल्यामुळे रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात या उद्देशाने रुग्णालयाच्या पुनर्बांधणीचा निर्णय घेण्यात आला. बांधकाम सुरू असताना रुग्णसेवा खंडित होऊ नये म्हणून रुग्णालय सध्या तात्पुरत्या स्वरूपात ठाणे मनोरुग्णालयाजवळ हलवण्यात आले आहे. येथे देखील ठाणे, रायगड तसेच इतर जिल्ह्यामधील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी येत आहेत. दरम्यान कोर्ट नाका परिसरातील नव्या जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाला वेग आला असून हे रुग्णालय आधुनिक पद्धतीने उभे राहत आहे. नव्या आराखड्यानुसार येथे 500 खाटांचे जिल्हा रुग्णालय, 200 खाटांचे महिला रुग्णालय आणि 200 खाटांचे संदर्भ सेवा रुग्णालय अशा एकूण 900 खाटांची सुविधा उपलब्ध होणार आहे. सध्या या बांधकामातील सुमारे 90% काम पूर्ण झाले असून अंतर्गत विद्युतीकरण आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे बसवण्याचे काम सुरू आहे. डिसेंबर अखेरपर्यंत हे बांधकाम पूर्ण होण्याची अपेक्षा असून नवीन रुग्णालय सुरू झाल्यानंतर आरोग्य सेवेत मोठी भर पडणार आहे. या 900 खाटांच्या या रुग्णालयासाठी तब्बल 1078 नवीन पदांची भरती केली जाणार असून त्यामुळे वैद्यकीय सेवेची गुणवत्ता आणि उपलब्धता दोन्ही लक्षणीयरित्या वाढणार आहेत. याच पार्श्वभूमीवर बुधवारी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कामाची पाहणी करत हे सर्व काम जलद गतीने पूर्ण करण्याचे आदेश दिले.